बातमी पुण्यात आहे। गुंड निलेश घायवळ हा परदेशात फरार असल्याची शक्यता आहे। 90 दिवसांचा व्हिसा मिळवल्याची माहिती समोर येते। अहिल्यानगर पोलिसांकडून त्यानं पासपोर्ट मिळवलेला आहे असं कळतंय। घायवळवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल आहे। असं असताना तो परदेशात गेल्याची शक्यता वर्तवली जाते। रेवती हिंगवे आपल्यासोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। रेवती, काय अपडेट आहे? नक्कीच ऋतुजा, खरं तर निलेश घायवळचं नाव हे कुठेच चर्चेत नव्हतं, पण पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये त्याच्याच टोळीच्या गुंडांकडनं एका सामान्य नागरिकावरती पहिले गोळीबार करण्यात आला आणि नंतर त्या दुसऱ्या नागरिकावरती कोयत्याने वार करण्यात आला। त्यानंतर निलेश घायवळ हा पुन्हा चर्चेत आला आणि जेव्हा पुणे पोलिसांनी या सगळ्याबाबत सखोल सगळी चौकशी केली, पडताळणी केली, तेव्हा असं निष्पन्न झालं की निलेश घायवळ हा परदेशी निघून गेलाय। मग सगळ्यात पहिला प्रश्न इथे उपस्थित झाला की निलेश घायवळवरती मकोका अंतर्गत आधी देखील कारवाई झालेली आहे, तर पासपोर्ट मिळाला कसा? तर एनडीटीव्ही मराठीच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झाला आणि तेव्हा असं समोर आलं की निलेश घायवळनी घ च्या ऐवजी ग असं वापरून, म्हणजे निलेश घायवळ हे नाव वापरून त्यांनी अहिल्यानगरचा पत्ता दिला आणि अहिल्यानगरमधनं त्यांनी पासपोर्ट मिळवलेला होता। पण आता अजून एक अशी धक्कादायक बाब समोर येत आहे ऋतुजा, की त्याला पासपोर्ट अहिल्यानगरमधनं मिळायची शक्यता खूप कमी आहे। कारण अहिल्यानगरचे जे पोलीस आहेत, जेव्हा ते पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी तिथे अहिल्यानगरच्या पत्त्यावरती गेलेले होते, तेव्हा त्यांना तिकडे संपर्क होऊ शकला नाही किंवा कोण तिथे भेटलं नाही। त्यामुळे तिकडे नॉट अवेलेबल असा रिमार्क देऊन पुणे विभागीय पासपोर्ट कार्यालयात ते पुन्हा पाठवण्यात आलं होतं। मग पुन्हा एकदा असा प्रश्न उपस्थित होतो, तो पासपोर्ट मिळाला कुठून? बनावट कागद त्यासाठी तयार करण्यात आले, मग याच्यासाठी वरदहस्त कोणाचा? बरं, आता हे सगळं झालं तर त्यासोबतच असाही संभ्रम आहे की नेमकं निलेश घायवळ परदेशात म्हणजे आहे कुठे? लंडनला आहे, स्वित्झर्लंडला आहे, का इतर कुठल्या देशात आहे? का असंही शक्यता वर्तवली जाते की आपल्याच देशामध्ये कुठेतरी सुरक्षित ठिकाणी तो आहे? खरं तर भरपूर संभ्रम पोलिसात देखील आहे, कारण काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की तो लंडनला त्यांनी पलायन केलंय, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी स्वित्झर्लंडला पलायन केलंय। तर नेमका तो गेलाय कुठे? आता त्याच्यासाठी लुकआउट नोटीस ही जारी करण्यात आलेली आहे। तर पुणे पोलिसांना कधी निलेश घायवळ हाती लागतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर नेमकं ही निलेश घायवळनी संपत्ती कशी मिळवली, तो परदेशात जाण्या इतपत त्याला संपत्ती कशी मिळाली, त्यांनी त्याच्या मुलांना तिथे पाठवण्यासाठी संपत्ती कशी गोळखली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीयेत। तर आता पोलिसांच्या चौकशीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे ऋतुजा। अगदी रेवती, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।